आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, यायचं नाही. दुसरी गोष्ट कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. हे पहिल्यांदा. तिसरी सूचना, शंका असली कीर्तनात जाग्यावर विचारायची. अभ्यास कमी असल्यामुळे महिन्यानं उत्तर देईल, पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण देईल. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटो आठवण ना पटो, चांगलं सांगणं आमचं. तुला नाही पटत नाही. हे 3 पथ्य कीर्तनाला पाळायचे. आणि अभंगाला सुरुवात झाली. फक्त फटाफटा बोलत फटाफटा बोलत जायचं, टाळकरी बिळकरी टळमळीत व्हायचं नाही. नाही तर मी पुढे बोलत राहायचं आणि तुम्ही मागं मोबाईल काढा. त्याच्यापेक्षा येडे बाबळीत जायचं आणि एकट्याचा गेम चालून द्यायचा. पण हे कुठे नाही. यशला यश, नोला नो. अभंगाला झाली सुरुवात. दोन्ही ओव्या क्लिअर करायच्या आणि श्राद्धाच्या अभंगात घुसायचं. अभंग थोडा किचकट आहे, फक्त सुरुवात करून देतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बाबा ध्यान आहे. परत ओवी आहे का? अभ्यास शाळेतलं ज्ञान सोडून द्या, याला कोणी खात नाही. कोण खातं? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काहींनी 10 लाख भरले तर 6,000 घेतात. इतकी येडीत काय घेऊन बसले तुम्ही? काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? शिकलेल्यांची संख्या वाढली म्हणून तर वृद्धाश्रम वाढले. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. तुम्ही महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा, शेतकऱ्याचा बापच नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही ना सुद्या, पण बापाला भाकर आहे. त्याची सून शिव्या देते, शिव्या द्यायची नाही आहे काही. मरण का म्हणून, उलथानं का म्हणून, पोला पुढं घालतो का काय, त्याच्याबरोबर ते एक नाही राहिलं, अजून पोरावानी उडी हाणतोय म्हणू द्या. आणि म्हाताराय खुश आहे, तो म्हणतो बिघडती पण ठेप तुते, तोय खुश. तोय म्हणतो चहा पिताना ढोस म्हणती पण देती, जेवायला तेव्हा मड्याव घालते म्हणते, मड्याव म्हणती पण देती. आणि त्याच त्याला काही वाटत नाही. उलटे म्हातारे इतके हुशार आहेत काही काही, ते म्हणतात त्या मानाने आपलं चांगलं आहे. चांगलं आहे. बिचारीच्या मागं शेळ्या बकरं आहेत, पोरं सोर आहेत. एवढं असूनही माई ठेपत होती. मी जर लग्नाला निघलो तर फटाफटा बोलती, कपडे बदलून जा, माई जर घालवाल तुम्हाला नाही लाज नाही म्हणू द्या. लाज म्हणती पण कपडे धुवून. तसं सर्व्हिसवाल्यांचं नाहीये. सर्व्हिसवाले रिटायर झाले का वृद्धाश्रमातच, पेन्शन घेऊन. तुम्ही जाऊन पहा, आम्ही जातो कधी कधी, ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो, ते लाईटीची कामं आपणच केली 6%. साहेबाला 3%, मला 3%. मग आता काय? आता काय? एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोखंडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. म्हणजे इकडेही वाटलं, इकडेही वाटलं. म्हणजे दिंड्या वाढल्या का? म्हणून दिंड्या वाढल्या म्हणजे संप्रदाय नाही वाढला. दिंडी बिगर माळकरी दिंडीत आले का दिंडी फुटलीच. आणि त्यांना दिंडी सोडून दुसरा आधार नाही. आणि ही लोक मानाला आपापलेले महाराज. यांना बुद्धी कमी आहे, यांना काय लागतो? मान. यांना काय अक्कल, अक्कल लागते असं काय नाही. हे फक्त जगत्यात कशासाठी? मानासाठी. त्यांना काय लागत नाही, त्यांना काही लागत. आपल्या बायको अंगठा टेकवते हे नवऱ्याला माहिती ना, मग तिला सरपंच करायची गरज काय? पण त्याला जो किडा आहे ना, किडा होऊन जाऊ दे बाप्पा पैसे आई. कळत का तुला काही? सांगा महिला मंडळ, पटकन उत्तर द्या. तुम्ही सगळेजण कुलूप लावून येत्या घराला, येते ना? येते ना? कुलूप तुम्ही सज्जनासाठी लावता का चोरासाठी लावता का सज्जनासाठी लावता? आता हे काय गा थकलंय का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही चोरासाठी कुलूप लावता का सज्जनासाठी? चोरासाठी. कोणता चोर पुढच्या दाराने येतोय?
स्वर काय असं डीजे लावून येतो का? आलो मी. स्वर स्वर येताना जिन्यातून येतो, गच्चीतून येतो, आणि तुम्ही कुलूम कुठं लावत्या पुढं, आणि स्वर कुठून आलाय मागून. म्हणजे तुम्ही कुलूप लावलं कोणच्यासाठी? एवढी सुद्धा अक्कल नाही. तू ग्रामपंचायत लढी ती साधी गोष्ट आहे महाराज, एकदम साध्या साध्या. थोडं जड जायला ऐकायला पहिले 15-20 मिनिटं समजणार नाही, पण फिट झाल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही वाव्या क्लिअर करून द्यायच्या आणि पुढे घुसायचं आहे. क्लिअर झाल्या वाव्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. आता फक्त फटाफटा तुम्ही बोलायचं तेव्हा अभंग कळेल, बोललं तर कळेल. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. आहे सावधरावर का? आहे तर बसलेल्यापैकी कोणी पाहिला? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. नाही पाहिला पण नाहीये का? आहे. उत्तर ऐका आता. लाकडात अग्नी आहे, लाकडात अग्नी आहे. फुलात सुगंध आहे, उसात साखर आहे, दह्यात लोणी आहे. मग जगात देव आहे. देवा अभंगाचा मग सोपं जाईल. आता पटापटा बोलाल तुम्ही. जगात देव आहे, जगात देव आहे. लाकडात अग्नी आहे, उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे. जगात देव आहे. फायनल झालं ना? उलट्या फिरू आता. फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही, लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही, दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही, उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही, हृदयातला देव ज्ञानाशिवाय नाही. सरळ सरळ तेच उत्तर आहे, फक्त फिरवायचे थोडे. आता उलट फक्त त्याच्यापेक्षा. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. हा किंवा नाही. लाकडाची राख होईल पण राखेचं लाकूड होणार नाही. ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. मी ओव्या सांगू राहिलो बरं का. 8व्या अध्यायातलं तुम्हाला वाचायचे असल्या कोणाला तर घरी गेलो. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. 4 ओव्या ऐका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा याच्यातलं ज्ञान आलं आणि देव कळला की दुःख येणार नाही. मग तुम्हाला दुःख येण्याचं कारण एकच बसणाऱ्या सगळ्या माणसांना, माझ्या सगळं ज्ञानच नाही. ज्ञानच नाही. ज्ञान येताना आपण काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. मग आपल्या भावाची ना आपली 1 फुटावरून डोके फोडाफोडी का? सरळ उत्तर आहे ना. का? ज्ञान नाही. मग सासू कधीतरी मरणार आहे, मरणारच आहे. ती मरायलाच आली, बरोबर आहे. ती मेली पाहिजे ही तुमची इच्छा आहे, आणि ती देव लवकरच पुरी करणार आहे. मग थोड्या दिवस तुम्हाला सासूला भाकर घालायला हरकत काय? तिच्या नवऱ्याचा पगार जर गोड लागतो तर तिला चहा द्यायला अडचण काय? फक्त तुला काय नाही, बस फिट बसलं. तेच म्हणलं ज्ञान नाही. आता उलटे फिरायचं. जगात देव आहे, दिसत नाही. आता पुढे ऐका, बोलत जायचं. आपण सगळी जण एका देवाची लेकरं आहोत. आहे. आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे, आपला भाऊ पुंडलिक आहे, आपली बहीण चंद्रभागा आहे. हे बाकीचं सोडा. हे जात बीत धर्म विर्म हे तुमचं झालंय भांडवल. तुम्हाला सीजन आला का धर्म निघतो. सीजन 5 वर्षानं एकदा धर्म जागा होतो. खालच्यांच्या मारामाऱ्या लावून द्यायच्या, वरचे निवांत एकत्र बसायचं. असे इंग्रज गेल्यापासून चाललंय. सीजन आला का धर्म काढायचा, सीजन आलं का जात काढायची, खालच्यांच्या कुद्या लावून द्यायच्या, वरच्यांनी निवांत. वरच्यांनी भांडायचं नाही, वरच्यांनी दिवसभर माईक व काही बोलायचं, पण संध्याकाळी एकत्रच बसायचं. त्यांनी खालचे ठरवले ती येडे. तुम्ही बधिरे तुम्हाला
त्यांनी फक्त 5 वर्ष आले का सीझन काढायचा. आता 15 दिवसात धर्म उठला. आता 10व्या महिन्यात गंमती म्हणले 8व्यात धर्म उठला आणि एकदा सीझन गेला का धर्म झोपला परत 29लाच उठला. आणि त्यांनी फक्त खालच्यांच्या कोद्या लावून द्यायच्या. त्यांनी एकत्र संध्याकाळी निवांत गप्पा आणायच्या. उलट्या म्हणायचं उद्या मी हे बोलणार आहे तू टेन्शन घेऊ नको. त्यांनी गुन्ह्या गोविंदानं राहायचं आणि खालच्या येड्यानी गावानी मारामाऱ्या करीत बसायचं. थोरल्या भावानं ग्रामपंचायतीला मतदान दिलं नाही म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही अशी माया पुढे बसेल लोक आहे आता इथं. नाव सगळं सांग. फक्त कडक कपडे घालायचे, पांढरी केस काळी करायची, मिशे काढायच्या, बारीतले ब्रँड प्यायचे आणि स्वतःला शहाणं समजायचं. फार वाटुळा करून टाकलं. फक्त मी त्या साहेबाचा आणि तू ह्या साहेबाचा आहे. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला सक्का धाकटा भाऊ नाही हे बसलेल्या लोकांचे चित्र आहेत. बसलेल्या काय मुलीच्या साखरपुड्याला तो भाऊ रडला तो भाऊ. माझी मुलगी एक दिवस जाणारच आहे. काही झालं तर मला मुलगी एकुलती एकच आहे. पैसे तरी मी मुलीसाठीच घालणार आहे ना. माझ्या भावाने जेवायचं नव्हतं फक्त माझ्या ओट्यावर बसावं लागत होतं. मला समाधान वाटलं असतं. भाऊ नाही इतकं खाली गेलंय राजकारण. इतकं खाली. खरंय का खोटंय बोला. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. काय घेऊन बसले तुम्ही. पुढे ऐका. साखरपुडा झाला माहिला म्हणलं सुलता आला नाही साखरपुड्याला. मुलगी रडली. रडल का पोरगी पण रडली का. मी तर पाहुणे. सुलतान बाप मला सारखाच आहे. मी दोघांनाही पाहुणे आणि माझा साखरपुडा झालाय म्हणजे निम लग्न झालंय. मी या घरातून जाणार आहे. माझ्या सुलत्याने ना जेवायचं नव्हतं फक्त माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकायला लागत होती. मला बरं वाटलं. इतके खाली गेलो आपण. काय आपल्याकडं फक्त भारीतले ब्रँड प्यायचे शानपणा करायचा. काय सांगा तुम्ही काय तुमच्याकडे सुधरत आहे तुम्हाला. मी काय वरची मंडळी कधी भांडत नाही आणि खालची बांध करून मेल्याशिवाय. अरे खालच्यांचा वापर यूज अँड थ्रू आहे. सीझन आला का तुम्हाला जवळ करायचं. सीझन संपला का तुमचा गेम. गावठी भाषे सांगू. पावसाळा संपला का खेकडं बंद. पावसाळा निघाला का खेकडं उठली आणि तुम्ही खेकडासारखेच आहे. 250 रुपये रोजानं सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं तुम्ही. तुम्हाला काय वांग धर्म कळतो का. तुम्ही आम्हाला बाजीप्रभूचा इतिहास सांगा. जोपर्यंत तुमची आत्मशक्ती जागी होत नाही पर्यंत तुम्ही कमकुवत आहात. वाकायचं शिका, मोडायचं शिकू नका. बुटाची पॉलिश करा, बुट साठवून जगू नका. सगळं विका पण स्वाभिमान विकू नका. शरीर एकदाच आहे. हे काय तीनदा नाहीये. परत वाक्य नीट आहे का. परत चाललोय आपण सगळेजण एका देवाची गेलं मामाला. लेकर आहे. पांडुरंग आपला गेलं मामाला बाप आहे. रुक्मिणी आपली आई आहे. पुंडलिक आपला भाऊ आहे. चंद्रभागा आपली बहीण आहे. मग ते पांडुरंगानं तो पांडुरंग जसा पंढरपूरचा राजा आहे तसं मन हा या शरीराचा राजा. डोकं खाजवा. हे गाव आहे. पाहे पा शरीराची या गावा. 7वा अध्याय डायरेक्ट सांगतोय. हे काय गाव आणि ह्या गावाचा सगळा कारभार कोण पाहतं. आता लागला कारण. या जगाचा कारभार कोण पाहतो. पांडुरंग. आणि ह्या गावाचा कारभार मन. पण मन नादी आहे. नादी म्हणजे थोडं चालू आहे. चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. डोकं खाजवा. याच गावात राहा म्हणजे गल्लीतल्या गल्लीत लपडायचे. आणि याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. आता बोला पटकन. मन राहायला कुठे याला बॉम्बाला अख. तुम्हाला सुधारत काय. मन राहायला कुठे शरीरात आणि इच्छा राहायला कुठे शरीरात. आणि दोघांचं भांडण कुठे याच्यात. मग याचं वाटोळ कोणी केलंय. मन म्हणतंय माळ घाल. इच्छा म्हणते आषाढ संपू दे. 2-4 दिवसासाठी नको. मग हे भांडण कोणचं आहे. मन आणि इच्छा. मन म्हणतंय नीट वाग. इच्छा म्हणते एकदाच जन्माला यायचंय. खाऊन पिऊन घे. पुढं संग नाही यायचंय. मन म्हणतंय नीट वाग. इच्छा म्हणते एवढे पापी वागायचं तरी पैसे कमी त्यात. मग मी खरं वागून काय करायचं. लबाडी. आणि या दोघांनी संपवलं याला
सुनबाळातीन झाली ना, ह्यानं मला चांगलं लुगडं घ्यावा ही माझी इच्छा. आणि जर घेतलं नाही ना, लगेच मनानं त्याचं वाटोळं व्हावा. या दोघांचे खटके चालले, दोघांचे इच्छा आणि मन याच्यातच. भावाला मुलगी असावा, आणि ती माह्या पोराला देवा. महापौर प्युअर येडा असावा, तरी त्यानं महापौर जावाई करावा. आणि बाया भाऊजाईला वागणं धरावा. बस सगळे दोघांचेच खेळ आहे, इच्छा आणि मन. आणि ह्या इच्छा आणि मनाला जोपर्यंत तुम्ही ताब्यात ठेवीत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरं ज्ञानच येणार नाही. आता किती झाले? 2. ही पडली त्याच्या प्रेमात. कोण? गेलं बोंबाला. इच्छा कोणच्या प्रेमात पडली? मनाशा. आता उत्तर द्या नीट ऐका बरं का. पण तिला हे माहीतच नाही हागडी नपुसक आहे. डोकं गाजवा. मन कसं आहे? मन कसं आहे? 10वा अध्याय. काही मन हे नपुसक. मन कसं आहे? नपुसक आहे. मग द्या उत्तर पटापटा. तिला बाळ होईल का? 5 मिनिटं घ्या. डोकं खाजवलं तरच कीर्तन कळतं आपलं, नाही तर काही उपयोग नाही. चला पुढं. ती इच्छा आहे, ते कोण आहे? मन आहे. ते कसं आहे? नपुसक. म्हणजे हिला बाळ होईल का? नाही. का? हिला बाळ होणार नाही. का? कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मान्य? आता पुढचा प्रश्न. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 5 मिनिटं घ्या. पखवादे बिखवादे इनेकरी चोपदार फिबदार टाळकरी बिळकरी, तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय घेणं? तुमचा काय संबंध? आता पखवाद दिले परत पुढच्या कार्यक्रमाला उचकायचं, मध्ये वाजवायचं काय काम? आता टाळ ठेवून द्याला का परत कोणी आमंत्रण दिलं तरच आपल्याला काय करायचं? आपल्याला काय करायचं? पुस्तकं उचकून काय करायचं? इच्छा आणि मनाचा घोटाळा आहे. प्रश्न अवघड नाही, प्रश्न सोपा आहे. फक्त तुमच्या डोक्यात घुसानं. मन हे नपुसक आहे, इच्छेला बाळ होणार नाही हे तुम्ही मला सांगितलंय. फक्त मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तिला बाळ होणार नाही का तिला काम होणार? काम नाही, इथं तुम्ही थांबले. आता दोन्हीपैकी एक सांगा. तिला काम नाही का तिला बाळ होणार नाही? तिला बाळ होणार नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. म्हणजे तिला काम आहे, काम आहे. मग ती आयुष्यभर कशी राहील? कुमारी. बाळ नाही झालं म्हणजे कशी राहील? कुमारी. कोण म्हणतंय? 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, कामा ते तारुण्य आली. ती तरुण आहे पण तिला बाळ होणार नाही. मग तिला बसला धोका. कोणला? गेलं बाबा इच्छेला. आता पुरी नीट आहे का? मुलीनो नीट आहे का? तुम्हाला जर एखाद्या मुलानं धोका दिलाच, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. मिळतच नाही तर देतील कोण? हा, आता पोरी आहे का? जर तुम्हाला एखाद्या मुलानं धोका दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणला? मी बसून घेतो वाटलं तर. सांगणार कोणला? आईला तुम्ही सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देत नाही, आणि भावाच्या तर कानाला खाडा नाही. मग तुम्ही सांगणार कोणला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. मग आता घोटाळा असा लय किचकट राहत ते, जे किचकट. आता ही जाणार तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? गेलं बॉम्बानं. इच्छा. तिला धोका कोण दिला? मनाने. बोलत. आणि मनानं धोका दिल्यामुळं तिला बाळ होणार नाही. आता तिला बसलाय माग जागा नाही राहिली. पुढे सारखा माग जागाच नाही राहिली. खालचे उभे राहिले सगळे माग. इथे मध्ये असं मध्ये बसले तर मस्त मध्ये बसायला आले असते, पण तुम्ही श्रीमंत असल्यामुळे खाली बसणार नाही. तर जागा चांगली आहे खाली बसायला, पण ते तुमची इज्जत जाईल ते म्हणून तुम्ही तंगडे ताणवाल पण खुर्चीवर बसा. खाली मोकळा बसता येतं. ती आजीबाई बाबर कशी निवांत बसली.
पण तुम्ही बसू शकत नाही, तुम्ही मोठ्या घरच्या. गुडघे गेले तर चालतील. चला पुढे गेले बोंबाला आमची दिली लिंक तोडून. आता मध्ये विक्षेप न करू, ऐकणारा करंट लागलाय. आणि आता कीर्तन बाहेर नाही गेलं, कीर्तन आत गेलंय ना. आत घुसलं ना मध्ये त्याला विक्षेप चालत नाही. तुम्ही खाली बसले तरी चालते. मोबाईल बंद करते, ते खालून मोबाईल घालते. खुर्चीच्या खाली बसला खालून मोबाईल. तेवढंच क्लिप तयार करायची ठोकायची माया. हा धंदाच, हा धंदा. चांगलं वागणाऱ्याचा गेमच या जगात. महाराज जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. जो बुट चाटील भव्य नागरी सत्कार, हा नियम आहे. तुम्ही लबाड वागा, लोक तुम्हाला डोक्यावर घेणार. तुम्ही खरं वागा, तुमचा यशस्वी गेम म्हणा, हा नियम. आणि परत नीट आहे का, ए व्हाय तिकडे, तिकडे व्हाय नाही ते उभं आहे, व्हाय तिकडे. खिशात घालते मी, दुसऱ्याला चड्ड्यात नाही. विठाल गेलो मला कोण कोणाला भेटाय गेलं झालं वाटलं. त्या इच्छेला बसला धोका, लय बारीक आहे का. आता ही गेली तिच्या सांगायला मैत्रिणीला. कोण इच्छा का बाई मी प्रियकर निवडला पण तो नपुसक निघला, आता मला बाळ होणार नाही. ही कोणाला सांगायला गेली, मैत्रिणी. पण तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही काय. मी सांगितलं तरच कळलं. आता ऐका तिच्या मैत्रिणीचं नाव. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. डोकं घाजवा, काय माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे, मायाचा. नाही कोण कोणचा बाप आहे, कोण कोणची आई आहे, कोण कोणला वेळ आहे, कोणला वेळ आहे, कोणला वेळ कोणला आहे. सुलतान याला हा कांद्याला पाणी भरीत होता, याला फोन गेला, हा घरी आला, बायकोला म्हणला अर्धी भाकर वाढ, मौतीला टाइम लागल, म्हातारा गेलाय खालच्या माळ्यात. तो जेवला आणि मग मौतीला आला, मग रडला मोकळ्या मनानं चुलता गेल्यावर. बाकीचे म्हणे टेन्शन घेऊ नका. आणि मग बाकीचे म्हणले लय रडला हो, लय रडला. जेवलो. अरे हा सगळा तमाशा आहे. कोणाला वेळ येते या जगात. या जगातल्या प्रत्येक माणसाला चारच गोष्टी पाहिजे. एक, मला पैसा पाहिजे. दोन, मला सत्ता पाहिजे. तीन, मला मान पाहिजे. आणि चार, माझ्या पुढे कोणी गेला नाही पाहिजे. या जगात पाचवा रोगच नाही. महिला मंडळ खास सांगा, तमाशा कोणता आहे, मायाचा आहे. कोण ना सुनाला जर फिरायला जायचं असलं ना पोरासंग, आणि पोरांची जर अडचण होत असेल ना, तर सुनबाई काही आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना, आमच्यापेक्षा म्हातारी काही चांगलं राहते. आता म्हातारी चक्रमच. म्हातारी सुद्धा म्हणते मी जर असली ना, त्यांना आई बापाची काही. ते गेले स्कूटी ओ गार्डन मध्ये आईस्क्रीमची कांडी खायला. ते मार रोडच्या कडेला गप्पा आणतात. आणि ते नातू आहे ना आजीला, नागपुडीत वाट घाल, केस वड, कान वड. तरी आजी म्हणते काल येळ भरते, दोघं नव्हते पण पोरांनी होऊ का. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तू गुतली कशात, कशात माय नाही तर कोण. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलात आणि माझा काय संबंध आहे, काय संबंध आहे. फक्त मी त्याचा बाप आहे. त्याचा भांग वेगळा, माझा भांग वेगळा, त्याचं येणं वेगळं, जाणं वेगळं, संचित वेगळं, प्रारब्ध वेगळं, सगळी आवड वेगळी. हा तमाशा त्या म्हातारीनं केलाय त्या मायेनं. आणि ही नेमकी तिला भेटायला गेली. माया बिगिने सांगायला, बाई ए
मी प्रियकर निवडला, पण तो नपुसक निघला. ती माया म्हणली, बाई तुला तरी प्रियकर आहे. आता घोटाळा. मला तर काही नाही, प्रियकरही नाही, कुणीच नाही, नवराही नाही, प्रियकरही नाही. मग ही म्हणती का ग तू काम काय करते? कोण? इच्छा विचारते कोणला? मायला. आता ती काय काम करते? ही टाळकरी बिळकरी इनेकरी चोपदार फकवादे फिकवादे ही गंदबिन लावणारे टपुऱ्या मानाच्या माळा घालणारे नीट ऐका. माया काय म्हणते ऐका. माया म्हणते मी एक काम करते. काय? जन्माला आलेला प्रत्येक जीव हा ईश्वरी अंश आहे, पण मी त्याला चिटकले का मी त्याला जीव करते आणि 84च्या कचाट्यात गुंतून मारते, त्याचा फेरा चुकू देत नाही. हा माझा धंदा. काय मोठा धंदा आहे. मी जन्माला जीव आला का त्याला चिटकायचं आणि त्याला काय करायला व्हायचं? संसार. फक्त जन्माला येणं, मोठं होणं, शाळेत जाणं, नोकरी करणं, बायको करणं, पोरग पैदा करणं, ते शिकवणं, त्याला नोकरी लावणं, त्याचं लगीन करून देणं, त्याची बायको बाळातीन होणं, नातू पाहणं, आट्या घेणं, मरणं. हा माझा धंदा. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम नये तयापाशी. किंवा अजून 8व्या अध्यायातली ओवी, देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या. त्याला यायचं गुतून मारायचं. माझा आपण सगळे कशात गुतलो माहित नाही. तर येताना एकटे, जाताना एकटे. कीर्तनकाराकडे जर आता कीर्तनाला जर एखादी बाई लहान पोरग घेऊन आली, कीर्तनकार किती वेळ सांगू द्या तिचं ध्यान नाही. ती पोर हसलं ती हसणार, त्यानं टाळी वाजवली ती हसणार. मग ती टाइमपास आली का कीर्तनाला आली? टाइमपास. चला बाबा पुढे बसले, निदान पोर तरी जाईल. म्हणजे ती गुंतली कशात? अशी ती बाबा पुढे बसले बसले जरी मेली, तिला कीर्तन करायचा काहीच संबंध नाही, कारण ती गुंतली कशात? माहीत. मग आता हे एवढे लोक आहेत, यातले 25% लोकांना शुगर आहे माया पुढे बसलेल्या. शुगर चेक करा तुम्ही डॉक्टर. यांना शुगर का बरं? एज्युकेट शुगर नीट आहे. हे लोकांना समजा ना, शुगर हा रोग नाहीये, शुगर हा मानसिक तणाव आहे. काय मत आहे तुमचं? हा किंवा नाही? मानसिक टेन्शन घ्या तयार तुम्हाला शुगर होणार. काय मत आहे तुमचं? रस्त्याच्या कडेच्या भिकाऱ्याला का शुगर नाही? पुलाखाली झोपणाऱ्याला का शुगर नाही? एवढा पाऊस आला, पुरा खाली पाणी गेलं, भिकारी पुलाखाली झोपत आहे, शिळे वडापाव खाते, सर्दी नाही, पांढऱ्या नाही, तांबड्या नाही, पिशीच नाही त्याला. त्याच्या तांबड्या वाढणं, तांबड्या वाढणं, पांढऱ्या वाढणं. आणि इथं आपल्याला ऍडमिट केलं का? पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, तांबड्या भरा, पांढऱ्या काढा, दोन्ही काढा, उचला त्याला. का? मग 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकतो. म्हणजे तो काय अवतार घेतोय? तो एवढे पैसे कुठून आणतो? हे येडे जमा झाले का त्याला माल. आणि यांना येड काय? शुगर. यांना शुगर काय? तुला लोड आहे. बायांना शुगर काय होती माहिती का? सुनमा ऐकत नाही. तू कोण? तू कोण आहे बा? अय कोण आहे तू? तुझ्या सुनानं तुझं ऐकायला तू कोण आहे? बरं तुझा आणि तुझ्या सुनाचा काय संबंध? ती तुझ्या पोराची बायको आहे. तू कोण? तुला मिळती ना भाकर, मग गप मार ना. तिनं बैल विकत घेतलाय, ती गाड्याला वापरेल नाही तर अवतार धरेल. तुला काय करायचं? आणि हेच टेन्शन. शुगर. मग नुसता भात नको, भात नको, बुंबील भाजा. हा ना. का शुगर झाली तुम्हाला? मानसिक तणाव घ्यायचं काही काम नाही ना महाराज. पहाटी 4ला बाई उठते. पहाटी 4ला महिला मंडळ दगडाच्या चुलीवर 5-6 भाकरी करते. दगडाच्या. तुम्ही अभ्यास करा. हे रस्त्याच्या कडेला डोंगराला मेंढ आहेत, अभ्यास करा त्यांचा. कुठं राहिलाय? डोंगरावर आहे. निवारा कशात आहे? फक्त रात्री कागद लावतील तेवढा. संसार कशावर आहे? गोड्यावर आहे, खेचरावर आहे. खाणं तिथं ते सरपण कडेच आहे. पांगुळीला पाणी जिथं 12 आसन वडा आसन तिथंच आहे. शरीर निरोगी का निरोगी? सुधरत आहे तुम्हाला काही? आणि आपल्याकडे लावा साबण, लावा. बाथरूम मध्ये
एक कप्पा नुसता साबणाचाच आहे. साबण फेर ती कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही, ती म्हणती हे मला पोषण देते. आता काय बोलायचं? मी म्हणतो देऊ दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. काहीच नाही महाराज, आंधळ दलित आहे. जो खरा बोलल त्याचा गेम, त्याचा जगाचा नियम आहे. खरा बोलला का त्याची क्लिप, खरा बोलला का त्याची बातमी, खरा बोलला का तो उखाडलाच, बुट साठले का तो उजारलाच. नाही तर कशाला शुगर, कशाला पाहिजे शुगर आणि फिगर. या लोकांना का शुगर नाही? नवरा बायको दोघं जण 2.5 टन माल तुडी त्या उसाचा बाहेर येऊ खेळत आहे त्यांचं पोरग. तेल का नाही? हे रस्त्याला भिकारी आहेत, थंडी नाही गारठ नाही, त्यांना का शुगर नाही? यांना का मग शुगर? तणाव, तणाव आणि टेन्शन, घेणं नाही देणं नाही का, टेन्शन. आणि हे तुम्हाला जी शुगर बिगर आली ना, हे त्याच कारण. आता ते नोकरीवाले आहेत, रिटायर झालेत, मस्त पैकी दुपारी झाडाखाली पारायण करीत बसायचं. आणि यांना काल शुगर, आणि शुगर मुळे दुसरा रोग लगेच येतो, कोणता? अटॅक. आणि अटॅक हा रोग नाहीये, बावळटपणा करू नका. अरे चाललंय आंधळ दळीत कुत्रपीठ खाते कोणी. अटॅक काय येतो माहिती तुम्हाला? तणाव जास्त झाला आणि हृदयाला रक्त कमी पडलं का त्या व्यक्तीला घाम येतो, त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. नुसतं उचकायचं नाही, कधी समाधानानं जगायचं, नुसती हाव, नुसती हाव, नुसतं कमवा. काय करणार कमवून तुम्ही? काय करणार तुम्ही? काय करणार? काय 25 शिवारात तो जमीन घेतली, काय करणार आहे तू? दोन्ही पोरं येडे येतोय, काय करशील तू? थोरलेला मनोरुग्णाच्या गोळ्या आहे आणि डाक्टरला फ्रीज मधून खांब्या दिला तरच झोप येते. तुझ्या पैशात काय करणार? काय करणार तुम्ही? आता डॉक्टर आणाय तो ह्या हॉलमध्ये बाया चेक करा, 20 बाया येड्या निघतील. येड्या तुम्ही नाही निघले ना, बिल मी देतो. फक्त मालिका, फक्त मालिका. पागल आहे त्या. अरे आखली आहे का तुम्हाला काही? थोबाडा पुढे टीव्ही घेऊन बसायचं घ्यायला. बरं मालिकेमध्ये काय जरा वाचतं का तुम्ही? पाहता का मालिका कधी? मालिकेचं पहिले वाक्य काय आहे? सर्व पात्र काल्पनिक आहे. आणि जर असं घडलं तर तो थोबाड वाचून मालिका पाहते. काल नवऱ्यांच्या मागितलं त्याने मीठ टाकलं जात. बरं मालिका पाहिलं गप मारून सोडून द्यावा ना. ती नवऱ्याला रात्री विचारते, खाऊ कालच्या भागात तिला पहिला नवरा होता, आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा संग होती. आता उद्याच्या भागात त्याला कळलं तर काय होईल? तो म्हणला हा प्रयोग मी केल्यावर काय होईल? तू ग बस. माणसं येडी झालीत महाराज. त्याचं कारण आहे का? आता पण घोटाळा करा बरं का तुम्ही. ही माया आहे आणि माया गेली तिला सांगायला इच्छेला, बाई असं असं झालं, मी फक्त गुंतून मारते, हा माझा धंदा.